जर तुम्हाला वाटत असेल तुमचे केस मरेपर्यंत काळे असावे, म्हातारपणी सुद्धा तरुण दिसावं, तर तुमच्या घरामध्ये एरंड तेल असणं गरजेचं आहे। एरंड तेलाचा उपयोग आपण पूर्वीच्या काळी आपला कोटा साफ होण्यासाठी प्रत्येकाच्या घरी लहान मुलांपासून म्हाताऱ्या लोकांपर्यंत दिलं जायचं। दर महिन्याला तर नित्यनेमाने लहान मुलांना चमचाभर एरंड तेल पाजलं जायचं आणि वर्षभर लहान मुलांना सर्दी, खोकला, दमा यासारखे विकार होत नसायचे। तसेच म्हाताऱ्या लोकांना वाताचे बरेचसे विकार व्हायचे नाही। एरंड तेलाचा वापर हा फक्त कोठा साफ करण्यासाठीच नाही, तर केसांच्या आरोग्यासाठी, त्वचेच्या आरोग्यासाठी, पोटाचे काही विकार असतील, गर्भधारणा होत नसेल तर प्रेग्नन्सी राहण्यासाठी देखील ह्या एरंड तेलाचा वापर केला जातो। तसेच वयस्थापन म्हणजे म्हातारपण लांबवण्यासाठी, दीर्घकाळपर्यंत तरुण राहण्यासाठी ह्या एरंड तेलाचा वापर करावा। परंतु कसा करावा, कधी करावा, कशा पद्धतीने करावा याबद्दल बऱ्याच जणांना माहित नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयुर्वेदानुसार एरंड तेलाचे गुणधर्म, त्याचे फायदे आणि आपण घरच्या घरी ह्या एरंड तेलाचा वापर केसांच्या आरोग्यासाठी, त्वचेच्या आरोग्यासाठी, पोटासाठी, शरीर शुद्धीसाठी, बॉडी डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी, तसेच वाताच्या वेगवेगळ्या व्याधींसाठी कशा पद्धतीने करावा याबद्दलची माहिती बघणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। एरंड हे वातासाठी अतिशय उत्तम, उत्कृष्ट असं औषध आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे। वाताचे बरेचसे व्याधी हे फक्त एरंडाचे वेगवेगळे प्रयोजनांग यूज केल्यामुळे कमी होतात, जसं की एरंड मूळ, एरंडाची पानं, एरंडाचं तेल। वेगवेगळ्या पद्धतीने आपण एरंडाचा वापर केला तर वाताचे बरेचसे आजार कमी होतात। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये एरंड तेलाबद्दल माहिती बघणार आहोत। आयुर्वेदानुसार एरंड तेलाचे जे गुणधर्म आहेत ते पुढील प्रमाणे आहेत। एरंड तेल हे तीक्ष्ण आहे, उष्ण आहे, दीपन करणारं आहे, पिश्चिल आहे, गुरु सांगितलं आहे म्हणजे पचायला जड आहे, वृक्ष आहे म्हणजे शुक्रवर्धन करणारं आहे, त्यानंतर त्वच्च म्हणून सांगितलं आहे, त्वच्च म्हणजे त्वचेसाठी अतिशय हितकर सांगितलं आहे, वयस्थापन करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे, तसेच मेधा कांती बलप्रद म्हणून सांगितलं आहे, म्हणजे मेधा, कांती आणि बल वाढवण्यासाठी उपयुक्त आहे। मेधा म्हणजे आपली बुद्धी, आपली धारणा शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे। कांती म्हणजे आपल्या शरीराची कांती, आपल्या जे शरीराची जी एक तेज असतं ते वाढवण्यासाठी उपयुक्त आहे। तसेच बलप्रद म्हणजे बल वाढवण्यासाठी देखील एरंड तेल अतिशय उपयुक्त सांगितलं आहे। व्हिडिओच्या पुढे ह्या सर्वांची माहिती डिटेलमध्ये पुढे बघूयात, जसे की केसांसाठी कसं काम करतं, पोटासाठी कसं काम करतं, त्वचेसाठी कशा प्रकारे काम करतं, वाताच्या विकारांवर कशा प्रकारे काम करतं, तसेच गर्भधारणेसाठी ह्या एरंड तेलाचा वापर कसा करावा। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। एरंड तेलाचा वापर वेगवेगळ्या प्रकारे करता येतो। आपल्या शरीरातील वाढलेला वात दोष कमी करण्यासाठी, कफदोष कमी करण्यासाठी एरंड तेल अतिशय उपयुक्त आहे। एरंड तेलामध्ये असलेलं रिसिनॉलिक ॲसिड जे आहे ते ॲक्टिव्ह एजंट म्हणून काम करतं, ते आपल्या स्किनमध्ये पेनिट्रेट होतं। आयुर्वेदानुसार एरंड तेल हे गुणाने तीक्ष्ण आहे, त्यामुळे आपल्या स्किनमध्ये आतपर्यंत ते पेनिट्रेट होतं, सेल्युलर लेवलपर्यंत काम करतं। त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील रिंकल्स, डाग कमी करण्यासाठी, इन्फ्लामेशन म्हणजे सांध्याच्या ठिकाणची सूज कमी करण्यासाठी, तसेच सांध्यांच्या ठिकाणचं किंवा आपल्या चेहऱ्यावरचं, स्कॅल्पवरचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतं। तसेच डिहायड्रेशन कमी करायला म्हणजे आपलं शरीर हायड्रेटेड राहायला देखील मदत होते। आपल्या ऊतींमधला, टिश्यूमधला लूजपणा कमी करून त्या ठिकाणी टाईटनेस, घट्टपणा आणण्याचं काम हे आपलं एरंड तेल करत असतं। तीक्ष्ण गुणामुळे ते स्किनच्या आतल्या लेअरपर्यंत पोहोचतं, पेनिट्रेट होतं, म्हणून लिम्फॅटिक सिस्टीमवर देखील त्याचं काम होतं आणि त्यामुळे रिंकल्स, फाईन लाईन्स, डार्क स्पॉट्स, गाठी कमी करायला मदत होते। जर जॉईंटमध्ये सूज आली असेल किंवा वेदना असतील तर त्या वेदना कमी व्हायला देखील मदत करते। पूर्वीच्या काळी लहान मुलांना कंपल्सरी दर महिन्याला 2 महिन्याला एरंड तेल पाजलं जायचं, त्यामुळे वर्षभर मुलांना सर्दी, खोकला यासारखे लहान मुलांचे कफाचे विकार होत नसायचे।
त्यामुळे आता देखील जर तुम्ही आपल्या बाळांना दर महिन्याला चमचाभर एरंड तेल पाजले तर वर्षभर त्याचा फायदा होईल. तसेच लहान मुलांची इम्युनिटी वाढायला देखील मदत होते. व्यवस्थितरित्या पोट साफ होणं म्हणजे बॉडीचं डिटॉक्सिफिकेशनच एक प्रकारे घडत असतं. शरीर शुद्ध झाल्यामुळे आपण घेतलेल्या आहारातील न्यूट्रियंट्स, पोषक तत्वे आपल्या आतड्यांमध्ये व्यवस्थितपणे शोषले जातात आणि आपल्याला त्या आहारातील सर्व न्यूट्रियंट्स मिळाल्यामुळे आपली इम्युनिटी, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, म्हणून वारंवार आजारी पडत नाही. एरंड तेल हे दीपन कम करण्यासाठी म्हणजे भूक चांगली वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त सांगितलं आहे. एरंड तेल हे सुंठीच्या काड्यासोबत जर घेतलं तर एकदाच पोट साफ व्यवस्थितरित्या होतं आणि त्यानंतर आपली जी भूक आहे, अग्नी आहे, तो व्यवस्थित होतो, व्यवस्थित भूक लागते. त्यामुळे पोटाचे बरेचसे विकार कमी व्हायला मदत होते. जर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर तो देखील कमी व्हायला मदत होते. एरंड तेल हे गुणाने लक्झेटिव्ह आहे, पोट साफ करण्यासाठी उपयुक्त आहे. आतड्यांना चिकटलेला जो मल असतो तो देखील तो बाहेर काढतो. त्यामुळे आतड्यांचं आरोग्य व्यवस्थित होतं. बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन झाल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अजीर्ण अवस्थेमध्ये, वातरोगामध्ये, वजन वाढलेलं असल्यावर किंवा आतड्यांची हालचाल जर कमी असेल तर ती वाढवण्यासाठी एरंड तेल पिणं अतिशय उपयुक्त ठरतं. तर यासाठी तुम्ही रोज रात्री 1 चमचाभर एरंड तेल कोमट दुधासोबत घ्यावं किंवा रोज सकाळी 1 चमचाभर एरंड तेल कोमट पाण्यासोबत घ्यावं. तसेच एरंड तेल हे वातदोष आणि कफदोष कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. तर थंडीच्या दिवसांमध्ये वारंवार सर्दी खोकला होत असतो, कफ वाढलेला असतो, फुफ्फुसांवर सूज आलेली असते. त्यामुळे जर अशा काळामध्ये एरंड तेलाचं सेवन केलं तर त्यामुळे सर्दी खोकला, अस्थमा म्हणजे दमा कमी व्हायला मदत होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. तुम्ही यासाठी सुंठीच्या काड्यासोबत 1 चमचाभर एरंड तेल प्यावं. थंडीच्या दिवसांमध्ये बऱ्याच वेळा आपले जे सांधे आहेत ते जखडून जातात. वाढलेल्या कफदोषामुळे अशा प्रकारे सांधे जखडलेलं बघितलं गेलं आहे किंवा त्या ठिकाणी सूज येते, वेदना होतात. अशा वेळी जर तुम्ही एरंड तेलाने सांध्यांच्या ठिकाणी मसाज केली किंवा पोटातून एरंड तेल घेतलं तर सांध्यांच्या ठिकाणची सूज आणि वेदना कमी व्हायला मदत होते. आमवातासारख्या आजारावर तर एरंड तेल हे सर्वश्रेष्ठ औषध सांगितलं आहे. जर तुम्हाला आमवात असेल, सांध्यांच्या ठिकाणी सूज असेल, सोबत वेदना देखील असतील तर अशा वेळी 1 कपभर सुंठीच्या काड्यासोबत चमचाभर एरंड तेल रोज रात्री झोपायच्या आधी घ्यावं. त्यामुळे सांध्याच्या ठिकाणची सूज आणि वेदना कमी व्हायला मदत होते. अशा पद्धतीने एरंड तेल जर घेतलं तर आपल्या शरीरामध्ये जमा झालेला जो आमदोष असतो, ज्याला टॉक्झिन्स म्हणतात, तो कमी व्हायला मदत होते, त्याचं पाचन होतं आणि भूक व्यवस्थित लागायला मदत होते. त्वचेसाठी, स्किनच्या हेल्थसाठी एरंड तेल हे तर अमृतच आहे. जर तुम्ही महागडे बोटॉक्सची ट्रीटमेंट घेत असाल तर ती आजच बंद करून एरंड तेल योग्य पद्धतीने वापरायला सुरुवात करा. जर तुम्हाला रिंकल्स असतील, चेहऱ्यावर सुरकुत्या असतील, फाईन लाईन्स असेल, डार्क स्पॉट्स असतील तर ते देखील एरंड तेलाच्या योग्य वापरामुळे कमी व्हायला मदत होते. तर हे नेमकं कसं वापरावं, तर कॅस्टर ऑइलचा योग्य वापर तुम्ही जर केला तर बोटॉक्सपेक्षा 3 पटीने तुम्हाला फायदा होतो. तर यासाठी तुम्ही एरंड तेल डायरेक्टली लावू शकता. तर एरंड तेल हे थोडेसे थिक असते, जड असते, त्यामुळे त्याला थोडंसं कोमट करून लावलं तर आपल्याला लावायला ते सोपं पडतं. आणि गुणाने उष्ण आणि तीक्ष्ण असल्यामुळे आपण ते दुसऱ्या तेलासोबत मिक्स करून लावलं तरी त्याचा फायदा होतो. आणि उष्ण आणि तीक्ष्ण असल्यामुळे कॅस्टर ऑइल जे आहे ते चांगलं पेनिट्रेट होतं, म्हणून दुसऱ्या तेलासोबत जरी वापरलं तरी त्याचा फायदा बघितला जातो. जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही कॅस्टर ऑइल गरम करून डायरेक्टली लावू शकता. जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही कोरफडीच्या गरासोबत एरंड तेल मिक्स करून लावावे. कोरफडीचा गर घेऊन त्यामध्ये एरंड तेलाचे 10 ml टाकून चांगलं मिक्स करून घ्यावं. एक क्रीम टाईप्स जेव्हा टेक्स्चर तयार होतं तर त्याचा वापर करावा. जर तुम्हाला पिंपल्स असतील तर तुम्ही कॅस्टर ऑइल आणि टी ट्री ऑइलचे 10 ड्रॉप्स असं मिक्स करून लावावं. जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल तर तुम्ही कॅस्टर ऑइलमध्ये लेव्हेंडर ऑइलचे 10 ड्रॉप्स टाकून म्हणजे 100 ml कॅस्टर ऑइलमध्ये 10 ml ह्या तेलाचे ड्रॉप्स टाकून वापरावे. जर तुम्ही कंटिन्यू याचा वापर केला 6 महिन्यामध्ये तुमचे फाईन लाईन्स, रिंकल्स कमी व्हायला मदत होते, स्किनची इलॅस्टिसिटी वाढते, स्किन हायड्रेटेड राहते, तसेच
लूज झालेली टिश्यू टाईट व्हायला देखील मदत होते. जसं की एरंड तेल हे त्वचा म्हणून सांगितलं आहे, म्हणजे त्वचेसाठी उपयुक्त आहे. तर आपले जे स्कॅल्प असतं, डोकं असतं, त्याची सुद्धा हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी एरंड तेलाचा वापर खूप चांगला आहे. जर तुम्हाला डॅन्ड्रफ झाला असेल, त्यामुळे केस गळत असतील किंवा केस कमी प्रमाणात असतील, नवीन केस उगवावे किंवा असलेले केसांची ग्रोथ व्यवस्थित व्हावी, यासाठी तुम्ही वेगवेगळे महागडे हेअर ऑइल किंवा हेअर सिरम यूज करण्याच्या ऐवजी एरंड तेलाचा वापर केला तर 3 पटीने फायदा त्याचा बघितला जातो. एरंड तेल म्हणजे त्याच्यातील जे रिसिनोलिक ॲसिड आहे ते गुणाने उष्ण आणि तीक्ष्ण आहे, त्यामुळे आपल्या स्किनमध्ये ते व्यवस्थित पेनिट्रेट होतं. त्यामुळे त्या ठिकाणचं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं. त्यामुळे हेअर ग्रोथ किंवा न्यू हेअर ग्रोथ व्हायला देखील मदत होते. किंवा स्कॅल्पवर काही त्रास असतील, प्रॉब्लेम्स असतील, जसं की डॅन्ड्रफ होणं किंवा जर तुम्हाला सोरियासिस असेल, स्कॅल्प सोरियासिस असेल, एक्झिमा असेल, तर त्यासारखे विकार देखील कमी व्हायला मदत होते. तुम्ही कॅस्टर ऑइल गरम करून डायरेक्टली तुमच्या डोक्याला लावू शकता किंवा दुसऱ्या तेलामध्ये मिक्स करून लावू शकता, जसं की खोबऱ्याचं तेल, ऑलिव्ह ऑइल यामध्ये मिक्स करून ते लावावे. बऱ्याच जणांचे भुवयांचे केस हे पातळ विरळ असतात किंवा थायरॉईडमध्ये बऱ्याच जणांचे भुवयांचे केस चालले जातात. तर यासाठी तुम्ही रोज एरंड तेलाने भुवयांच्या ठिकाणी मालिश केली, मसाज केली तर भुवयांचे केस दाट भरीव होण्यासाठी, काळेभोर राहण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त ठरते. 6 महिने एरंड तेलाचा वापर केला तर डोक्याचे केस, भुवयांचे केस मरेपर्यंत काळेभोर राहायला देखील मदत होते. जर तुमच्या शरीरावर कुठेही मोल असेल, वाट असेल, मस्स असेल तर त्यासाठी देखील एरंड तेल अतिशय उपयुक्त आहे. तर यासाठी बेकिंग सोडा अर्धा चमचा आणि अर्धा चमचा कॅस्टर ऑइल, एरंड तेल मिक्स करून रोज त्या ठिकाणी मालिश करावी. सुमारे 15 दिवस ते 3 महिन्यामध्ये तो जो मस्सा आहे तो गळून पडतो. जर तुम्ही गर्भधारणेसाठी इच्छुक असाल तर रोज रात्री झोपायच्या आधी 10 ml मात्रेमध्ये एरंड तेल कोमट पाण्यासोबत घ्यावं. बरेचसे योनीचे विकार म्हणजे स्त्रियांचे विकार हे वाढलेल्या वातदोषामुळे असतात. तर एरंड तेल हे वातदोष कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. म्हणून रोज रात्री झोपायच्या आधी एरंड तेल घ्यावं. ओटीपोटावर एरंड तेलाने मालिश करावी. बेंबीच्या ठिकाणी एरंड तेल लावावे. त्यामुळे ओव्हुलेशन देखील व्यवस्थित व्हायला मदत होते. एरंड तेल हे मेधाप्रद सांगितलं आहे, म्हणजे आपली स्मरणशक्ती, हुशारी, धारणा वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. मज्जातंतूचं स्ट्रेंथ, पॉवर वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे वाताचे बरेचसे विकार जे मज्जातंतूशी रिलेटेड आहेत ते कमी होण्यासाठी एरंड तेलाचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं. जर तुम्हाला फक्त बलप्रद किंवा फिट राहण्यासाठी, शरीर शुद्धीसाठी एरंड तेलाचा वापर करायचा असेल तर तो कधी करावा, एरंड तेल कधी प्यावं, जर तुम्हाला काही त्रास असेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा हे एरंड तेलाचा वापर करू शकता. आपल्याला एरंड तेलाचे फायदे घ्यायचे असेल तर तुम्ही महिन्यातून एकदा देखील ह्या एरंड तेलाचा वापर करू शकता. एरंड तेल हे आपल्या इंटेस्टाईनच्या म्हणजे आतड्यांच्या हालचालींवर काम करतो. पेरिस्टॅल्टिक जी मूवमेंट असते ती वाढवतो. त्यामुळे एरंड तेल घेतल्यानंतर आपल्याला 4 ते 5 तासामध्ये लूज मोशन म्हणजे जुलाब होऊ शकतात. म्हणून ज्या दिवशी तुम्हाला एरंड तेल घ्यायचं आहे त्या दिवशी सुट्टी असणं गरजेचं आहे. सुट्टी नसेल तर तुम्हाला त्या दिवशी सुट्टी घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्ही त्या दिवशी सकाळी पहाटेच 4 ते 5 वाजता एरंड तेल आपल्या प्रकृतीनुसार, आपल्या कोष्टानुसार घेणं गरजेचं आहे. कोष्ठ म्हणजे जर तुमचं मृदू कोष्ठ असेल, मृदू कोष्ठ म्हणजे बऱ्याच जणांना दूध पिलं तरी सुद्धा जुलाब होतात. अशा लोकांनी 10 ml ह्या प्रमाणामध्ये एरंड तेल घ्यावं. ज्यांचं मध्यम कोष्ठ आहे म्हणजे ज्यांना हिरड्याची पावडर घेतल्यानंतर आपोआपच लूज मोशन होतात, अशा लोकांनी 10 ते 20 ml ह्या प्रमाणामध्ये एरंड तेल घ्यावं. त्यानंतर क्रूर कोष्ठ म्हणजे कितीही काही खाल्लं तरी अशा लोकांना लवकर मोशन होत नाही, संडासला होत नाही. अशा लोकांचं कोष्ठ हे क्रूर असतं. म्हणून अशा लोकांसाठी एरंड तेल जास्त मात्रेत द्यावं लागतं. सुमारे 20 ते 30 ml ह्या प्रमाणामध्ये तुम्ही एरंड तेल घेऊ शकता. ज्या दिवशी घ्यायचं आहे त्या दिवशी 1 चमचाभर सुंठ घेऊन 1 ग्लासभर पाण्यात टाकून त्याचा काढा तयार करून घ्यायचा. सुमारे 1 कप शिल्लक राहील एवढा काढा घ्यायचा आहे. त्या काढ्यामध्ये 1 चमचा एरंड तेल टाकायचं आहे किंवा आपल्या कोष्ठानुसार, आपल्या कोठ्यानुसार ते एरंड तेल ऍड करून ते प्यायचं आहे. असं सकाळी जर तुम्ही पिलं तर 2-3 तासानेच तुम्हाला जुलाब होतील.
किंवा तुम्ही रात्री झोपायच्या आधी देखील कोमट दुधामध्ये 1 चमचाभर एरंड तेल टाकून ते देखील घेऊ शकता. ज्या दिवशी तुम्ही एरंड तेल घेतलं आहे त्या दिवशी जर तुम्हाला भूक लागली असेल तरच जेवण करायचं आहे आणि जेवणामध्ये अगदी हलका अन्नाचा समावेश करावा. आणि सहसा त्या दिवशी मुगाच्या डाळीची पातळ अशी जी आपण खिचडी तयार करतो ती खिचडी खावी. त्यामुळे आपल्या पोटाला आराम मिळतो आणि त्या एरंड तेलाचा जो फायदा आहे, जे बेनिफिट्स आहेत ते आपल्याला मिळतात. तर अशा प्रकारे तुम्ही देखील दर रविवारी किंवा महिन्यातून एकदा तरी एरंड तेल घ्यायला सुरुवात करा आणि एरंड तेलाची चमत्कार बघा. तसेच आपल्या चेहऱ्यासाठी आणि केसांसाठी एरंड तेलाचा वापर करायला सुरुवात करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.